हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? तर मी सुप्रिया. तुमचं आपल्या न्यू व्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आत्ता वाजलेले आहेत बघा संध्याकाळचे 8:45 आणि अजूनही छान असं ऊन पडलेलं आहे आणि आम्ही आता जेवण करून बाहेर वॉकला आलो आहे. तर आम्ही नेहमीच आता आमच्या सोसायटीमध्ये किंवा तिथे आजूबाजूच्या एरियामध्ये वॉक करत असतो, पण आता आज आम्ही नवीन लोकेशनला आलो आहोत. थोडंसं लांब आहे, जिथे ब्रॉक्सी आहे. एक 15 मिनटं लागतात चालत यायला. तिथे आलो आहे. म्हटलं जरा नवीन ठिकाणी जाऊन बघूया, कारण दररोज तेच तेच तिथे तिथे चालू ना कंटाळा आलेला. पण म्हटलं थोडं थोडं आता नवीन ठिकाणी जेवढं चालता येईल तेवढं चालूया, कारण आता उजेड असतो 10पर्यंत, त्यामुळे बरं वाटतं चालायला. परत 5 वाजता अंधार पडलं की मग तर चालायचं सोडूनच द्यावं लागतं. त्यामुळे म्हटलं चला आता आज जरा नवीन ठिकाणी जाऊन येऊया. तर मी आणि माझे मिस्टर दोघेसुद्धा इथे चालायला आलो आहे. ते पुढे गेलेत चालत. मी म्हटलं आता ब्लॉग स्टार्ट करूया, म्हणून स्टार्ट करायला घेतलेला आहे. तर मी तुम्हाला आता इथला एरिया दाखवते, आम्ही कुठे चालायला आलो आहे. ते एक छोटंसं पार्क आहे, जिथे थोडीशी अशी शेती आहे. ती मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर बघूया चला. तर हे बघा, ह्या रोडनं आम्ही आत्ता आलेलो आहोत आणि इकडे ना सोसायटी आहे, म्हणजे लोक राहतात तिथे. अशी सोसायटी बनवलेली नवीन झाली आहे रिसेंटली, आणि इकडे आम्ही चालायला आलो आहे. तर इथे बघा असा लाकडी ब्रिज बनवलेला आहे आत जाण्यासाठी. तर इथे छोटंसं पार्क आहे, छान आहे, मस्त आहे. आणि इथे खालून ना पाणी जाण्यासाठी असं त्यांनी बनवलेलं आहे, कारण ते छोटंसं असं आहे. तर फिश पॉन्ड आहे त्याच्यासाठी इथे बघा असं बनवलेलं आहे, तिथून पाणी इथं जातं. तर इकडे असं लाकडी पूल आहे आणि आपण आज जाऊया आता. तर इकडे बघा अजूनही सूर्य आहे, त्यामुळे छान वाटतंय चालायला, मस्त वाटतंय. आज पहिल्यांदा इकडे आलोय. आम्ही पण असंच मॅपवरती छान छान लोकेशन सर्च करतो आणि चालायला बघण्यासाठी जातो. तरी बघा झाडं किती छान आहेत. गवत इथे आत्ता सध्या बहुतेक कट केलेलं आहे, दिसतंय बघा, पूर्ण मोकळं आहे. लोक इकडे जॉगिंगला येतात, चालायला येतात, नंतर सायकलिंगला पण येतात. आणि मुलांना इकडे पार्क पण आहे छान खेळायला, त्यामुळे लोक सतत इकडे येतात डॉगीला घेऊन. हे ते कारण लक्झेंबर्गमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत नवीन नवीन ठिकाणी नवीन नवीन बघण्यासाठी खूप चांगला वेळ मिळतो. परत जर इंडियामध्ये आलो तर नाही बघायला भेटणार. त्यामुळे जसा वेळ मिळतो तसा आम्ही बाहेर पडतो आणि सगळं नवीन नवीन गोष्टी कवर करतो. आणि जसं मला टाईम मिळतो तसंही मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवत असते. होप्स तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील बघायला, कारण बरेच लोक असतात की माझी फॅमिली म्हणा किंवा आपली जी लोकं असतात त्यांना बाहेरच्या कंट्रीमध्ये जाता येत नाही. त्यामुळे कसं होतं, ब्लॉगमधून त्यांना काही गोष्टी बघायला भेटतात, त्यामुळे छान वाटतं. आणि आपल्याही गोष्टी काही आपण स्टोअर करू शकतो. उद्या जरी मला वाटलं की बाबा आपण कुठे फिरायला गेलो होतो, हे ते मी पण ब्लॉग बघू शकते. त्यामुळे माझी आठवणी असं स्टोअर करण्यासाठी मी सुद्धा हा चॅनेल बनवलेला आहे. तर मी आता आत थोडीशी आलेली आहे, तुम्हाला मी दाखवते पार्क. आता ऊन छान पडलेलं आहे बघा, किती छान वाटतं फिरायला. तर हे बघा, इथे असे घसरगुंडी बनवलेले आहे मुलांना, पाळण्या झोके आहेत असे, आणि छान छान वाटतं. इथे मुलं खेळायला आलेले आहेत बघा. आता संध्याकाळचं कसं वर्किंग डेजमध्ये जास्त पॅरेंट्स येत नाहीत घेऊन मुलांना, कारण टाईम नसतो, ऑफिस असतं. त्यामुळे पण जी मोठी मुलं असतात ना ती येतात इथे खेळायला, त्यामुळे छान आहे. मस्त झाडं आहेत, सावली आहे. इकडे तुम्हाला दाखवते बघा, किती छान बनवले मुलांना खेळायला. आणि कसं इथे आजूबाजूला ज्या सोसायटी आहेत ना त्यांच्या मुलांसाठी खरंच खूप चांगलं आहे की इथल्या इथं ते मुलांना घेऊन येतात खेळायला. तर हे बघा, हे असं बनवलेलं आहे, खूप मस्त वाटतंय. आणि हे जे तारच आहे याच्यावरून वरती जाण्यासाठी, तर इथे मोठी लोक असतात, मुलं म्हणजे मोठी मुलं मुली, ते सुद्धा ह्याच्यावरती चढतात, छान वाटतं. इकडे बघा, हे असं बनवलेलं आहे. आणि इकडे ना फिश पॉन्ड आहे, एवढा काही खास नाही आहे, तो जरा खराब आहे, कारण इकडं जरा आउटसाईडला एक पार्क आहे, त्यामुळे ते मे बी जरा खराब आहे. जे सिटीमधलं असतं ते चांगलं असतं. आणि त्याच्यामध्ये खूप सारे बदक आहेत, मासे आहेत, आणि ह्यांनी आता क्लीन केलेलं आहे बघा, गवत हे कट केलेलं आहे, त्यामुळे छान वाटते. इकडे सोसायटी आहे समोर, नवीनच सोसायटी आहे. आता फिश पॉन्डमध्ये पाणी सोडलेलं आहे, जास्त पाणी दिसतंय. इकडे बघा, आता सूर्य दिसतोय मस्त असा. अजून आत्ता 9 वाजलेले आहेत, तरी किती ऊन आहे बघा, तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथून पाण्याचा आवाज येतोय, बहुतेक पाणी सोडलेलं असावं, कारण जास्त पाणी दिसतंय. आणि समोर बदक बसलेले आहेत, दिसत नाहीत का त्या दगडांचा आणि बदकांचा कलर सेमच दिसतोय.
चला आता आपण वरती जाऊयात. तर हे बघा, इथे असं मधमाशांसाठी घर बनवलेलं आहे. प्रत्येक पार्कमध्ये असं बनवलेलं असतं. आणि याच्या आतमध्ये ना मधमाशा बघा असतील आतमध्ये. त्यांनी असं त्यांचं छोटे छोटे अशी घरं तयार केलेली आहेत. वरती दिसत असेल बघा. आणि इथे पण लिहिलेलं आहे काय लक्झमबर्गमध्ये किंवा फ्रेंचमध्ये असतं, समजत तर नाही काय कधी कधी. त्या स्कॅन करून ट्रान्सलेट करून वाचावं लागतं. तर इकडे बघा, आता आम्ही चालत आलोय पुढे पुढे आणि इकडे ना मक्याचं शेत आहे, तुम्हाला दाखवते. आता सध्या इथलं गवत कट केलेलं आहे, त्यामुळे जाता येते नाही. फुल गवत असतं मोठं एकदम, त्यामुळे जाता येत नाही. तर मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवते. तर हे बघा मक्याचं शेत. तर हे बघा किती मोठं शेत आहे आणि याला आता कंस सुद्धा यायला लागली आहेत. छोटे छोटे आहेत, अजून मोठी तर नाही आहेत. तर मी तुम्हाला दाखवते बघा. तर हे बघा, हे कंस यायला लागलेले आहेत आणि इकडे असे फुलं येतात तेव्हाच त्याला कंस यायला सुरुवात होते. तर आता बरेच असे आहेत मक्याची झाडे ज्याला कंस यायला लागले आहेत. हे बघा, इकडे भरपूर अशी शेती आहे. हे बघा किती छान वाटतंय. ऊन पडलंय त्यामुळे मस्त वाटतंय ना बघायला. तर आता जाऊया बाहेर पुढे, अजून असेच बघायला. बघूया काय काय बघायला भेटतंय ते. मला इथे एक यूट्यूबर भेटला, आता त्याचं नाव नक्की काय माहीत नाही आहे. पण आम्ही जस्ट वॉक करत असताना एक यूट्यूबर आहे, तो ना ड्रोनने शॉट घेत होता ह्या पूर्ण शेताची. कारण शेत खूप मोठं आहे, छान दिसतंय, हिरवंगार दिसतंय. त्याचबरोबर आता ऊन पडलेलं आहे, त्याचं रिफ्लेक्शनमुळे ना एवढा छान शॉट येतोय ना. त्याने आम्हाला मोबाईलमध्ये दाखवला त्याच्या, मस्त दिसतोय. पण ॲक्च्युली त्याच्या स्टुडिओचं त्यानं नाव सांगितलं, मला लक्षात नाही आलं ते, म्हणजे लक्षात राहिलं नाही आहे. तर छान दिसत होतं, पण त्याला आपण मागू शकत नाही कारण त्यांचं ते स्वतःच्या ह्याच्यावरती पोस्ट करतात, त्यामुळे ते आपल्याला देऊ शकत नाहीत. आम्ही जस्ट विचारलं, कारण त्याच्या टी शर्टवरती स्टुडिओचं नाव लिहिलं होतं, म्हणून जस्ट विचारलं आम्ही. तर ते म्हणजे आम्ही लक्झमबर्गचा एक असा लॉंग व्हिडिओ बनवणार आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला काही काही छोटे छोटे शॉर्ट्स पाहिजे आहेत म्हणून. तर छान वाटलं बघून. तर मी आता जिथे मक्याचं शेत दाखवत होते ना, तिथे सुद्धा त्याचा ड्रोनवरून तो सगळा प्लेस ते कवर करत होता. त्यामुळे मी छोटासाच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आणि बाहेर आले. म्हटलं उगाच नको काहीतरी. तर तुम्हाला दाखवते मी आता. अजून त्याचं चालूच आहे बहुतेक, झालेला आहे बहुतेक, तो निघाला आहे आता. तर तुम्हाला तो समोर दिसतोय ना व्हाईट कलरचा टी शर्ट, तो आहे बघा यूट्यूबवर. त्याचा मोठा स्टुडिओ आहे, त्याच्यामध्ये तो व्हिडिओ बनवत असतो, त्याचं नाव आहे त्याच्यावरती. इकडे बघा, इकडे गायींना मोकळं सोडलेलं आहे चरायला. तर ह्या पूर्ण काळ्या गायी आहेत, ॲक्च्युली लांब आहेत. आणि इथे ताराचं फेसिंग आहे, त्यामुळे मी आज जाऊ शकत नाही, इथूनच दिसतंय बघा. तर आमच्या इथे जवळ जे गायी असतात ना चरायला, त्यांच्यापेक्षा वेगळ्या आहेत. पूर्ण काही ब्राऊन आहेत आणि काही ब्लॅक कलरमध्ये आहेत. त्या सगळ्या आत चरतात. आणि इकडे दोन आहेत बघा, एक ब्राऊन आहे आणि एक काळ्या कलरचे आहे. तर इकडे पण मला जस्ट दिसले म्हणून मी इकडे पळत आले आतमध्ये. कारण रस्ता नाही आहे, पण मी आता अशीच इकडून आले बघा, इकडून पूर्ण इकडून चालत आले. तर आता इथं पण येऊन एवढं काही क्लिअर दिसत नाही आहे, त्या तर आताच चरतात. तर आपण आता जाऊया इथून पण, कारण मला खूप अजून बाहेर जायचं आहे. म्हणलं जवळून बघायला भेटतील, पण नाहीत बघायला भेटलं, त्यामुळे रिटर्न जाऊयात. तर मी आता रिटर्न चालली आहे. खरं गाई तर जाऊन बघायला भेटल्या नाहीत. इथे भरपूर प्रकारच्या गाई बघायला भेटतात तसं बघायला गेलं तर. जर्सी पण असतात आणि कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ब्राऊनमध्ये असतात, काही ब्राऊन आणि व्हाईट मिक्स असतात, काही पूर्ण ब्लॅक कलरचे असतात. म्हणजे आपल्याकडे जसं जर्सी गाई असतात ना, तशासुद्धा असतात. आणि ह्या पूर्ण ना अशा ब्राऊन आणि
ब्लॅक कलरमध्ये होत्या. खरं मला मोबाईलमध्ये नीट दिसत नव्हतं कारण तिकडून ऊन दिसत होतं त्यामुळे, पण मला कलर दिसत होता त्यामुळे म्हटलं जर बघता आलं जाऊन तर जाऊया, कारण छान वाटतं मला बघायला. असलं नेचरची खूप आवड आहे त्यामुळे. आणि इंडियामध्ये सुद्धा मला ना, जिथं आमचं गावाचं घर होतं तिथे मी एवढे झाडे लावले होते ना, खरंच मला खूप छान वाटतं. पण सध्याच्या आम्ही ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो तिथे झाडे लावायला जागा नाही आहे, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. पण इथे जसं मला आता जसं जसं नवीन नवीन बघायला भेटतं ना, तसं तसं मी तिथे तिथे जाण्याचा प्रयत्न करते. आता किती आतल्या साईडला होतं बघायला, तरी पण म्हटलं जाऊयात. एवढं गवत आहे बघा, थोडंसं एक एक इथं गवत आहे, तरी त्यातून चालत गेले पण नाही बघायला भेटलं. ठीक आहे, नेक्स्ट टाईम बघूया. तर आता जाऊया घरी, कारण वाजलेले आहेत 9:15 9:30 झाले असतील. तर आता मी बाहेर पडले बघा, अजूनही ऊन दिसतंय पाठीमागे. तर हे बघा मंडळी, आम्ही आत्ता छान असं मस्त बाहेरून चालून आलो आहे. संध्याकाळचं जेवण झाल्यावर शतपावली करून आलो आहे आणि मस्त आता मी आता इकडे बघा गॅलरीमध्ये बसली. आता मस्त असं आईस्क्रीम खायचं. आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 10, म्हणजे तसं 10 वाजून गेलेले आहेत आणि अजूनही उजेडच आहे बघा. तर सोसायटीमध्ये आत्ता लाईट लागलेले आहेत, तरी पण अजून आहे, उजेड दिसतोय चांगला. दिसत असेल तुम्हाला. आता बाहेर कोणीही दिसत नाही आहे, सगळ्यांचे शटर डाऊन तर आहेत. काही लोकांच्या आता ओपन करायला लागलेत बघा. छान असं संध्याकाळचं वारं सुटतं त्यामुळे गॅलरीमध्ये बसायला छान वाटतं. आणि मी इकडे बघा, इथे भरपूर अशा गॅलरीमध्ये चिमण्या येतात म्हणून मी इथे त्यांना पाणी आणि असं तांदूळ टाकलेले आहेत. तर संध्याकाळी ऊन गेल्यानंतर येतात, दिवसभर ऊन असल्यावरती येत नाहीत खरं तर. तर चला मग, तुम्हाला सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला. भेटू लवकरच अशाच एका छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.